मित्रांनो, महाराष्ट्रात अशी काही ठिकाणं आहेत की जिथं केवळ देवावरची श्रद्धा नाही तर लोकांना वाटतं की तिथं भविष्यातील संकेत मिळतात. कोल्हापूर जिल्ह्यातील बुदरगड तालुक्यातलं आदमापूर हे असंच एक गाव. अनेकांसाठी ते फक्त एक गाव नाही तर सध्याचं केंद्र आहे. दरवर्षी तर संत बाळूमामांचा भंडारा उत्सव भरतो. त्या दिवशी हजारो नाही तर लाखो भाविक या ठिकाणी जमा होतात. महाराष्ट्रातून, कर्नाटकातून, आंध्र प्रदेशातून काही लोक श्रद्धेने येतात, काही जिज्ञासेपोटी येतात, तर काही जण फक्त एकच गोष्ट ऐकायला येतात, भाकणूक. कारण अनेकांच्या मते याआधी इथं सांगितलेल्या अनेक गोष्टी पुढे खऱ्या ठरल्यात. म्हणूनच यंदाच्या भंडाऱ्यात काय सांगितलं जाणार याची उत्सुकता लोकांच्या मनात आधीपासूनच होती. आणि मग पहाटेचे 4 वाजले. अंधार अजून पूर्ण संपला नव्हता, पण आदमापूरमध्ये हजारो लोक जागे होते. मंदिर परिसरात गर्दी उसळली होती. ढोल ताशांचा आवाज, भक्तीचा जयघोष आणि त्यामध्ये एक क्षण असा आला की सगळीकडे शांतता पसरली. कारण सुरू होणार होती भाकणूक. मित्रांनो, भाकणुकीच्या सुरुवातीलाच अशी एक गोष्ट सांगितली गेली ज्यामुळे अनेकांच्या अंगावर शहारे आले. सांगितलं गेलं, आज जग ज्या दिशेनं चाललंय त्यामुळे परिस्थिती 3ऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचू शकते. जगात आधीच तणाव वाढलेला आहे. देश एकमेकांकडे संशयानं पाहत आहे. शास्त्रांची स्पर्धा सुरू आहे आणि जर एखादी छोटी ठिणगी पडली तर संपूर्ण जगाला पेटवू शकते. भाकणुकीत असंही सांगितलं गेलं, काही इस्लामिक देश एकमेकांवरच आक्रमक करतील आणि या संघर्षामुळे मध्यपूर्वेपासून ते आशियापर्यंत मोठं नुकसान होऊ शकतं. जगातील शक्तिशाली देश या संघर्षात ओढले जातील आणि त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील. मित्रांनो, भाकणुकीत भारताबद्दलची काही गंभीर संकेत सुद्धा दिलेत. सांगितलं गेलंय, भविष्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठा संघर्ष उभा राहू शकतो. सीमेवर तणाव वाढेल. भारतीय सैनिक कठीण परिस्थितीत देशाचं रक्षण करताना दिसतील. पण त्याच वेळी असं सांगितलं गेलंय, भारतीय सैनिक धैर्याने लढतील आणि देशाच्या सुरक्षेसाठी अखेरपर्यंत उभे राहतील. भाकणुकीत जर असाही संकेत दिला गेलाय, पाकिस्तानच्या भूभागात मोठे बदल होऊ शकतात. मित्रांनो, भाकणुकीत अजून एक मोठा इशारा दिला गेलाय, तो म्हणजे चीन भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू शकतो. सीमेवर तणाव निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे भारताला सैन्यदृष्ट्या आणि राजनैतिकदृष्ट्या मोठी तयारी करावी लागू शकते. मित्रांनो, भाकणुकीत केवळ जागतिक राजकारण नाही तर भारतातील राजकारणाबद्दलही काही गोष्टी सांगितल्या गेल्या. सांगितलं गेलं, भविष्यात देशातील राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते. काही मोठे नेते घोटाळ्यांमध्ये अडकतील, काही जण तुरुंगात जातील, तर काही छोटे पक्ष अचानक ताकदवान होतील. राजकारणात अनेक विकसित बदल होऊ शकतात. मित्रांनो, आज सामान्य माणसाला सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट कोणती तर ती महागाई. भाकणुकीत असंही सांगितलं गेलंय, भविष्यात महागाई आणखी वाढू शकते. अन्नधान्य महाग होईल, इंधन महाग होईल, सामान्य माणसाला रोजचं जीवन जगणं कठीण होईल, लोकांच्या खिशावर ताण पडेल. मित्रांनो, कोरोनानं संपूर्ण जग घदरवलं, पण भाकणुकीत असा संकेत दिला गेलाय, भविष्यात कोरोनापेक्षा मोठा आजारी येऊ शकतो. नवीन रोग, नवीन विषाणू, ज्यामुळे आरोग्य व्यवस्था पुन्हा ताणली जाऊ शकते. भाकणुकीत निसर्गाबद्दलही मोठे संकेत दिले गेले. सांगितलं गेलंय, पाऊस अनियमित होईल, वादळ वाढतील, काही ठिकाणी सुनामीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, भूकंप वाढतील आणि त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसू शकतो. मित्रांनो, भाकणुकीत समाजातील बदलांबद्दलही काही गोष्टी सांगितल्या गेल्यात. सांगितलं गेलंय, भविष्यात तरुण पिढी चुकीच्या मार्गाला लागू शकते, नातेसंबंध कमकुवत होतील, माणसाचं आयुष्य कमी होऊ शकतं आणि समाजात नैतिकतेचा अभाव दिसू शकतो. भाकणुकीत एक सकारात्मक संकेतही दिला गेलाय. सांगितलं गेलंय, भविष्यात हिंदू धर्माला चांगले दिवस येऊ शकतात. जगातील अनेक देश भारतीय संस्कृतीकडे आकर्षित होतील आणि भारताची ओळख जगभर अधिक मजबूत होईल. मित्रांनो, ही भाकणूक ऐकल्यानंतर अनेक लोक विचारात पडले. काहींना वाटलं हा फक्त श्रद्धेचा भाग आहे, तर काहींना वाटलं या गोष्टी भविष्यात खऱ्या ठरू शकतात. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, अशा भाकणुका लोकांच्या मनात नेहमीच कुतूहल निर्माण करतात. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.